नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र संतांची भूमी, विचारांची भूमी. पण आज याच महाराष्ट्रात भोंदूगिरीचं पीक इतकं जोमानं कसं काय येतंय? नाशिकच्या अशोक खरातनं महिलांचं शोषण केलं ही बातमी ताजी असतानाच आता 21 वर्षांचा ऋषिकेश डमाळेसारखी पोरं देवाच्या नावानं लोकांना लुटताना समोर देत आहेत. आज केवळ या भोंदू बाबांवर नाही तर त्यांना बाबा बनवणाऱ्या त्या सुशिक्षित समाजावर, त्या नेत्यांवर आणि त्या व्यवस्थेवर प्रश्न आहे, जिथं कायद्याची भीतीच उरलेली नाही. बघा, हा महाराष्ट्र कुठे चाललाय? एकीकडे नाशिकचा अशोक खरात, ज्याच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्रातल्या 40 ते 45 बड्या नेत्यांचे नंबर कोडवर्डमध्ये आहेत, ज्याच्या मुलीच्या लग्नाला राज्याचे दिग्गज नेते हजेरी लावतात. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 21 वर्षांचा ऋषिकेश डमाळे, जो स्वतःला विष्णूचा अवतार सांगून लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतोय. काय चाललंय आपल्या राज्यात? खरातच्या विरोधात एका महिलेनं हिम्मत केली आणि हे पापाचं साम्राज्य कोसळलं. पण विचार करा, अशी किती साम्राज्य आजही राजकारण्यांच्या आशीर्वादानं सुरू असतील? शिकले सवरले की अंधश्रद्धेचे गुलाम? खरात असो किंवा ऋषी महाराज, यांच्या पायाशी लोळण कोण घेणारे आहेत? डॉक्टर, इंजिनियर, मोठे अधिकारी आणि बडे राजकीय नेते, ज्यांना स्वतःचं भवितव्य काय हे कळत नाही, ते या भोंदू बाबांच्या मुहूर्तावर निवडणुका लढवतात. ही महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेची हार नाही का? या भोंदूचे दरबार भरतात, बाउन्सर्स तैनात असतात, उघडपणे लोकांची फसवणूक होते, तरीही पोलीस किंवा प्रशासन यावर स्वतःहून कारवाई का करत नाही? जेव्हा एखादी पीडिता पुढे येते तेव्हाच यंत्रणा का जागी होते? आता विचार करा, चूक फक्त खरातची किंवा त्या 21 वर्षांच्या ऋषी महाराजाची आहे का? अजिबात नाही. खरी चूक आपली आहे. आपणच त्यांना देव बनवतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखण्याची बुद्धी काय आपण गहाण ठेवले? राजकीय नेते जे समाजाचे नेतृत्व करतात, ते जेव्हा अशा भोंदू बाबांचे पाय धरतात, तेव्हा सामान्य माणसाला वाटतं की हे खरं आहे. नेत्यांनो, तुम्ही जनतेचा आदर्श आहात की तुम्ही या भोंदूंचे ब्रँड अँबॅसेडर? सुशिक्षित महिला आणि पुरुष जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा त्यांना आपली लाज वाटत नाही का? आज अशोक खरात कोठडीत आहे, उद्या ऋषिकेश डमाळे जाईल, परवा अजून कोणीतरी तिसरा येईल. पण हा सिलसिला थांबणार नाही जोपर्यंत आपण प्रश्न विचारायला शिकत नाही. ज्या राज्यानं जगाला विज्ञानवादी विचार दिला, त्याच राज्याचा श्वास या भोंदूगिरीनं गुदमरतोय. लक्षात ठेवा, जोपर्यंत समाजात अडाणी सुशिक्षित जिवंत आहेत, तोपर्यंत हे भोंदू बाबा मरू शकत नाहीत. खरातचं प्रकरण हे केवळ हिमनगाचं टोक आहे. पाठीशी असणारे हात अजूनही मोकळेच आहेत. सावध व्हा, जागृत व्हा, अन्यथा उद्या तुमचाही बळी या श्रद्धेच्या बाजारात दिला जाईल. वेळ आली आहे आता कृतीची, केवळ चर्चांची नाही. अन्यायाविरुद्धचा आमचा हा आवाज असाच सुरू राहणार आहे. पाहत राहा न्यूज मराठी 24/7. सत्याची साथ, नव्या भारताचा नवा विचार.